महायुतीचं सरकार जावं आणि महाविकास आघाडीचं सरकार यावं, एकनाथ खडसेंनी हे मोठं वक्तव्य केलंय। महायुती सरकार आल्यापासून फोडाफोडीचं राजकारण सुरू असल्याचं देखील ते म्हणालेले आहेत। तर महायुती सरकार हे सूडबुद्धीनं ईडी आणि सीबीआय सारख्या कारवाया करतंय असं खडसेंचं म्हणणं आहे। लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरही खडसेंनी टीका केलेली आहे। महाविकास आघाडीचं सरकार यावं असं मला वारंवार वाटतं। ते यासाठी की मागच्या काही दिवसातला काही महिन्यातला अनुभव काही फार चांगला वाटत नाही। महायुतीचा जे काही या ठिकाणी चाललेलं आहे, फोडाफोडीचं राजकारण आहे, तोडातोडीचं राजकारण आहे, सूडभावनेने एकमेकांवर ईडीची कारवाई होते, कोणावर अँटी करप्शनचे कार्य होते, म्हणजे आपल्या याच्यामधलं उट्टं काढण्याचं जे प्रकार चालत आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजेत। 46,000 कोटी रुपयाच्या लाडकी बहीण योजना आणतात, स्वागतार्ह आहे, पण त्याच्यामधून तो नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे, त्याच्यातनं काही स्थायी मालमत्ता कुठली उभी होत नाही। आणि लोक काही वेडे थोडीच आहे, सर्वांना समजतं की निवडणूक पाहून हे सगळं चाललेलं आहे। पण जे काही असेल, माझं त्याच्याबद्दल तक्रार अजिबात नाही। माझी तक्रार ही आहे की एवढाच पैसा रस्त्यांसाठी, खड्डे भरण्यासाठी, पाणी धरणासाठी दिला असता तर आनंद वाटला असता ना। पाणी आलं तर शेतीमध्ये रोजगार मिळाला असता, आत्महत्या थांबल्या असत्या शेतकऱ्याच्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।